नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजतोय. बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं मुंबईतल्या दादर इथल्या चैत्यभूमीवरच्या अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण रोखल्याची चर्चा आहे. राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण नियोजित होतं. तशी त्यांचं भाषण तयार देखील होतं, पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आल्याचं बोललं जात आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच भाषण नियोजित करण्यात आलं, तर चैत्यभूमीवरच्या अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं होणाऱ्या या अभिवादन सभेत दरवर्षी राजशिष्टाचारानुसार भाषणांचा क्रम असतो आणि त्यानुसार भाषणं होतात. मात्र यंदा फक्त राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचीच भाषणं झाली. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. या संदर्भात बोलूयात. उदय, काय असतो प्रोटोकॉल आणि तो यंदा बदलण्यात आलाय का? काय म्हणाले पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दादर येथील चैत्यभूमी येथे एक अभिवादन सभा जी आहे ती आयोजित करण्यात येते. ही अभिवादन सभा मुंबई महापालिका आणि चैत्यभूमी व्यवस्थापन समिती यांच्याकडून आयोजित केली जाते. मात्र संपूर्ण जबाबदारी जी आहे भाषण करण्यासंदर्भातली ही राजशिष्टाचार विभाग जी आहे राज्य सरकारचं त्यांच्याकडे असते. मात्र तसं असताना देखील दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भाषण जे आहे ते नाकारण्यात आलेलं आहे. फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचीच इथे भाषणं झालेली आहे. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री यांची काहीशी नाराजी जी आहे ती इथे दिसून आलेली आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिल्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण जे आहे ते पूर्णपणे तयार होतं. त्यानुसार जो प्रोटोकॉल होता तो त्यांना आदल्या दिवशी जो आहे तो सांगण्यात आला होता. त्यानुसार भाषण सर्व तयार होतं. भाषण करण्यासाठी जाणार. मात्र तितक्याच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी काही पडद्यामागे सूत्र हलवली आणि त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण जे आहे ते रोखण्यात आलेलं आहे आणि थेट मुख्यमंत्री यांना भाषण करण्यासाठी वाचन करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल यांचं भाषण जे आहे नियोजित वेळेनुसार ते पार पाडलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज झालेले आहेत. त्या उपमुख्यमंत्र्यांचं भाषण नाकारण्यामागचं नेमकं कारण काय? नुसतं कारण आहे की त्यामागे राजकारण आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे. मात्र एकंदरीत आपण पाहतोय की चैत्यभूमी येथील अभिवादन सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणं जी आहे ती नाकारण्यात आलेली आहेत. राजशिष्टाचारानुसार त्यांची भाषणं जी आहे इथं होणं अपेक्षित होतं. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतोय. ते स्वतः घटनाकार आहेत या संपूर्ण राज्यघटनेचे आणि राज्यघटनेमध्येच राजशिष्टाचाराचे नियम जे आहेत ते देखील अधोरेखित करण्यात आलेले आहेत. आणि असं असताना देखील राजशिष्टाचार विभागाकडनं अशी मोठी चूक जी आहे ती कशी काय घडली? ही चूक घडण्यासाठी काही वरिष्ठ दबाव होता का हे आता पडताळून पाहावं लागेल. याची चौकशी होणार का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर अशी कोणतीही नाराजी नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. ऐकूयात. काही माहिती नाही. मला वाटतं कोणी भाषण दिल्याने मोठं होत नाही, भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही. त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही. भाषण नाही दिलं असेल, वेळेमुळे काही असेल तर मला माहिती नाही, पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत.